या जगात पहिल्यांदा चंद्रावरती पाऊल ठेवलं त्या माणसाचं नाव काय? काय नाव? नील आर्मस्ट्रॉंग आपण म्हणतो. नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावरती पाऊल ठेवणार होता? तोच ठेवणार होता? नाही. त्याचं उत्तर नाहीये, प्रामाणिकपणे नाहीये. का नाहीये? कारण अपोलो विमानाची मांडणी अशी होती की तो विमान चालवण्यासाठी एक को पायलट म्हणजे एक पायलट असा हवा होता की जो प्रशिक्षित आहे, ज्याला स्काय फ्लायचा अनुभव होता, ज्याला आकाशात विमान उडवायचा अनुभव होता आणि ज्याच्याकडे धाडस असतं. आणि धाडस असणारी माणसं फार करून आपल्याला जवानांमध्ये बघायला मिळतात. जवान जे असतात त्यांच्यामध्ये धाडशी प्रवृत्ती फार असते. अमेरिकेने ठरवलं की एखादा धाडशी व्यक्ती आपण या विमानाचा पायलट म्हणून आपण निवडायचा. आणि त्यावेळी एका धाडशी व्यक्तीचं निवड करण्यात आली. तो म्हणजे एल्डिसन अल्डारिन, जो अमेरिकेचा नौसैनिक होता. उत्कृष्ट स्काय फ्लायचा त्याच्याकडे अनुभव होता. त्याला पायलट केलं. त्याला सांगितलं चंद्रावरती तू पाऊल ठेवायचं आहेस. उद्या चंद्रावरती पाऊल ठेवलास, विमान गेल्यावरती दुसऱ्या दिवशी अखंड जगात तुझं नाव होईल. ठीक आहे. तो पायलट होता आणि को पायलट म्हणून नील आर्मस्ट्रॉंग याची निवड झाली होती. विमान गेलं, चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. आता वेळ होती, चंद्रावरती पाऊल ठेवायचा संधी होती. इतिहासात नाव कोरायचं एल्डिसन अल्डारिनला. खालनं शेप स्थळावरनं पहिला संदेश गेला, को पायलट फर्स्ट. अल्डारिन समोर जाईना, थांबला. त्याला वाटलं चंद्रावरती पाऊल ठेवला आणि गुरुत्वाकर्षण आपल्याला खेचून घेतलं तर जीव गेला तर. परत आलं, अल्डारिन फर्स्ट, को पायलट फर्स्ट. तो जायला समोर होईना, भिला, दजवजला. परत आलं, अल्डारिन फर्स्ट, को पायलट फर्स्ट. तो जायलाच दजावेना. शेवटी शेप स्थळावरनं दुसरा संदेश गेला, को पायलट नेक्स्ट. आणि दुसरा जो चंद्रावरती पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग होता, हा पुढे गेला आणि त्यानं चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. इतिहासात चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा माणूस म्हणून नील आर्मस्ट्रॉंग याची नोंद जगानं घेतली. एक संधी, ही व्यवस्था आहे ना, एक संधी मागते आपल्याकडं. फक्त त्या संधीला खऱ्या अर्थानं सोनं रूपांतर. तुम्हाला कधी बघितलंय का एल्डिसन अल्डारिन कोण होता? माहिती आहे? माहित नाही. इतिहासात कुठं नाव बघितलंय? नाही. पण नील आर्मस्ट्रॉंग प्रत्येकाला माहिती आहे. त्याची निवड नव्हती, पण त्यानं स्वतःला सिद्ध करून स्वतःची निवड करून दाखवली. आपली सुद्धा कधी कधी निवड होत नसते एखाद्या ठिकाणी. त्यावेळी स्वतःला सिद्ध करणं फार महत्वाचं असतं. संकटाला पाठीमागं टाळत त्या संधीचा फायदा घेत स्वतःचा झेंडा यशाचा फडकवणं फार महत्वाचं असतं. ती एक संधी आयुष्यातनं गेली तर ना इतिहास नोंद घेतो, ना घरातली नोंद घेतात, ना बाहेरची नोंद घेतात. एका संधीचं सोनं करता आलं पाहिजे, फक्त एका संधीचं. पण हे सगळं करत असताना, सगळं पाहत असताना दोन गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवा, ज्या इतिहासानं तुम्हा मला शिकवल्या. फार मोठे व्हा, इतके मोठे व्हा, या देशाचे तुम्ही जागरूक नागरिक आहात. या देशाचा भवितव्य कुणाच्या हातात द्यायचं याचा सगळा अधिकार तुमच्याकडे आहे. तो अधिकार बाळगत असताना आपण विवेक बुद्धीनं तो अधिकार बाळगला पाहिजे. तो अधिकार अंमलात आणला पाहिजे चांगल्या पद्धतीने, याचा विचार केला पाहिजे. उभ्या आयुष्यात दोन गोष्टी पाळा ज्या महाराजांनी शिकवल्या. पहिली गोष्ट, आयुष्यात किती मोठे व्हा, किती मोठ्या उंचीवरती पोचा, पण ज्या माणसानं त्या उंचीपर्यंत तुम्हाला पोहोचवले ना, त्या माणसाला मरेपर्यंत विसरू नका. हा इतिहास सांगतो बरं का, मी नाही सांगत. हा इतिहास सांगतो. का सांगतो? अहो, ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता, महाराज ज्यावेळी पहिल्या पायरीपाशी गेले असतील आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, महाराजांना आठवलं आज ताना असायला हवा होता. म्हणला असता, वा राज, काय स्वराज्य उभा केलात, 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावरती बसायचं भाग्य तुम्हाला लाभले राज, वा. तानाजी मालुसरे आठवले, दुसरी पायरी चढली बाजी प्रभू आठवले, बाजे काका असायला हवे होते. म्हणले असते, शहाजी राजाचा लोक शिवबा, राज भगवाच म्हणतात फडकावा, यासाठी जीवाचं रान केलं, आमचं रक्त वाया गेलं नाही बरं का महाराज. पण बाजी नव्हते, शिवा नव्हता, अनेक सरदार नव्हते. एक एक पायरी चढत असताना यशाची 32 मानाच्या सोनेरी सिंहासनाकडे जात असताना महाराजांना आपल्या शिलेदारांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव होती. महाराजांनी मरेपर्यंत त्या माणसाचं नाव आपल्या मुखामध्ये ठेवलं. किती मोठ्या उंचीवरती जावा आयुष्यात, किती मोठे यश मिळवा, इथून बाहेर पडा, इथंच थांबा, किती मोठ्या गगन भरारी घ्या, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवले त्या माणसांना मरेपर्यंत विसरू नका. हा इतिहास तुम्हाला आम्हाला शिकवतो.
आणखीन एक गोष्ट शिकवली महाराजांनी. एकमेव राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं. आपल्याला परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं. राजाच्या पाटलानं फक्त हातपाय तोडले, परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघितलं आणि त्या माऊलीनं आत्महत्या केली म्हणून. आणि महाराजांनी फरमान काढले, याला चौरंग करून चौकात उभा करा. अनेकांना महाराजांनी आईला, बाईला, माईला खऱ्या अर्थानं घरातल्या देवते समान मानलं. आपण काय करतो? आज जगात बलात्काराचं प्रमाण वाढले. का माहितीये? आपल्या माणसांच्या डोळ्यातली नजर आहे ना, खऱ्या अर्थानं त्या नजरेतली लाज नावाची संकल्पना संपून गेली. बाईतला, आईतला आणि माईतला 3 गोष्टीतला फरक आज आपल्या लोकांना कळण झाला. या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. त्यांनी म्हणणार, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली काय. एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो, कार्यक्रम संपल्यानंतर एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग म्हणला, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. दादानो, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजही आपल्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. रक्त तिचा आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही आपल्या नावाचं ना. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं. मग कोणी म्हणतं माझ्या पोटी शिवाजी राजा जन्माला यावा, कोणी म्हणतं मला संभाजी व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला राजाराम महाराज व्हायचं आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई काली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. ही गोष्ट आपण कायम जीवन जगत असताना ही नीतिमूल्य आपण जपली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी, आयुष्यात किती यशाच्या उंचीवरती पोहोचला ना, ती गोष्ट मरेपर्यंत पाळा. ती गोष्ट आयुष्यात आली तर आयुष्याचं जगणं ही स्मशानभूमी होऊन जाते. ते म्हणजे आयुष्यात व्यसन करू नका. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराजांना, सुपारीच्या खांडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 30% लोक तर व्यसन करत असतील. कानावर की पडले की जय. पोरांनो, मला एक सांगा, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जलू काय ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलं या. मी एके ठिकाणी कार्यक्रमला होते, एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलं एक काम करायचं, 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच आणले. ताईनो, मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तर बेनं सुधारलं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं.
हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजीबा आहे बरं का, फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते, सकाळी लवकर उठे, रणांगण सुटे, तलवार तुटे, पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत, उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे, पण बिनं माग नाही हटे. व्यसन करू नका आणि परस्त्रीला आई मानायला शिका. या दोन गोष्टी ज्या दिवशी स्वतःच्या अंमलात आणाल त्या दिवशी बारामतीमध्ये एखादा तरी तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. दोन गोष्टी पाळायला शिका आणि नावं जरा चांगली घ्यायला शिकवा. आपण एकमेकांच्या आई वडिलांवरून हाक मारतो. काय पिंट्या कसा आहेस, बापाचं नाव घेऊन. आपण लगी म्हणतो जाऊ दे रे, माझ्या बापाला काय कळतं. आपण काय म्हणतो, माझ्या बापाला काय कळतं. आपण सगळ्यात म्हणतो असतो माझा बाप येडा आहे, माझ्या बापाला काय कळतं, माझ्या बापाला काय कळतं. हे सारखं सारखं म्हणून ना आपले मित्र सुद्धा म्हणतात आईला खरंच याच्या बापाला काही कळत नाही. आपण आपल्या माणसांची मान खाली घालतो. नावं चांगली ठेवायला शिका. अहो फार नावं पूर्वी चांगली होती. पूर्वी बघा ना, वडिलांना काय म्हटलं जायचं, आबासाहेब. आबासाहेबांचं परत काय झालं, वडील. वडिलांचं परत काय झालं आता तुमच्याकडे, पप्पा. मध्यंतरी मुंबईला गेलो होतो, पोरानं विचारलं बाळानं पप्पाचं काय झालंय तुमच्याकडे, ते म्हणले पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं, आई साहेब. आई साहेबांचं काय झालं, आई. आता आपल्याकडे काय झाले, मम्मी. तिथं काय झालं असेल, मॉम. कधी कधी प्रश्न पडतोय साहेब, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. काय संस्कार ठेवतो, काय नावं ठेवतो. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, तर यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. छत्रपती संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, तर त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत, चांगली पिढी तयार व्हावी, एक काम करायचं, उद्या सकाळी उठायचं, शाळेत जायचं, आपली पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि फक्त एक सांगायचं, बाबा आजपर्यंत आम्हाला एकच शिकवले. काय शिकवले, क कशाचा असतो, कमळाचा. बाराकडे शिकलाय ना व. ब कशाचा असतो, भटजीचा. ग गवताचा. बघा बारामतीमध्ये कवटेमंकाळमध्ये 250 किलोमीटरचं अंतर आहे. सगळ्यांचे शिक्षक वेगळे, पण सगळ्याला एकच शिकवले, क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. इथून पुढे शाळेत जायचं, शाळेतल्या आपल्या मुलांच्या गुरुला भेटायचं, शिक्षकाला एकच सांगायचं की बाबा आतापर्यंत माझ्या पोराला हे शिकवले, क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. इथून पुढे माझ्या पोरांना हे शिकू नको, इथून पुढे माझ्या पोरांना फक्त हे शिकव, क कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव, ब भटजीचा नाही, ब भगतसिंगाचा शिकव, श शामृगाचा नाही, श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकव. ज्या दिवशी ही संस्कारांची शिदोरी आपल्या शाळेतून तयार होणार आहे त्या दिवशी आपली पिढी सुद्धा कर्तृत्ववान आणि कर्तव्य दक्ष असणारी तयार होणार आहे. सुरुवात स्वतःपासून तयार केली पाहिजे. बराच वेळ झालं बोलतोय, शेवटचे काही क्षण घेतो. आपण आयुष्यात फार जगलोय, अजून जगायचं आहे. तारुण्य परत येणार नाही, लहानपण पैसे मागून सुद्धा मिळणार नाही. लहानपण एकदा आयुष्यातनं निघून गेलं तर आपल्याला आता लहान होता येत नाही. ना बालवाडीत जाता येतं, ना आईचा डबा घेऊन शाळेत जाता येतं. ती संधी ईश्वर फक्त एकदालाच देतो. आता हे तारुण्य पण आहे ना, ही सुद्धा संधी ईश्वरानं फक्त एकदाच दिली. 15 वर्ष मोठी होण्यात जातात आणि 45 वर्षानंतर मोठं होऊन आपल्याला काही कळत नाही. मध्ये जी 25 वर्षाचा कालावधी असतो ना, आयुष्यात जे काही करायचं या 25 वर्षात करायचं, जे काही गमवायचं या 25 वर्षात गमवायचं, जे काही मिळवायचं आहे हे 25 वर्षात मिळवायचं. या 25 वर्षात जर मजा केली, आयुष्याची सजा आहे. या 25 वर्षात लोकांचं ऋण माफ केलं पाहिजे. त्यानं राज्यात जी कोण लोक दिसतील प्रत्येकाचं ऋण माफ केलं, प्रत्येकाला पैसे दिले, प्रत्येकाला ज्यानं मदत केली राज्य उभं करण्यासाठी प्रत्येकाचं ऋण माफ केलं. एक दिवशी तो आईपाशी गेला. आईला म्हणला, आई तू मला लहानाचं मोठं केलंस, मला तुझ्या ऋणातनं माफ व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मला एक संधी दे ना, तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायला. काय करू सांग तुझ्यासाठी, तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे मला. आई म्हणाली, तुला माझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे. हा होय आई, बाळा ऋणातनं मुक्त व्हायचं आहे ना, आज सायंकाळी फक्त माझ्या सोबत आपण एकत्र झोपू, उद्या सकाळी तू ऋणातनं मुक्त होशील. ठीक आहे म्हणला. आईसोबत झोपायचं, ठीक आहे. तो आईसोबत झोपला.
रात्र झाली आणि 1 वाजता आई उठली. ए बाळा, मला खोकला लागला, जरा पाणी देशील का? ऋणातनं मुक्त व्हायची संधी होती, आईनं दिली होती. उठून गेला, पाणी आणलं, आईला दिलं. आई पाणी पे ना. पाणी पेला, झोपला. 2 वाजता आई परत उठून उभा राहिली. ए बाळा, अरे पाणी देशील का? अरे परत खोकला लागला रे मला. ऋणातनं मुक्त व्हायचं होतं, आईनं संधी दिली होती. पळत गेला, पाणी आणलं, आईला पाणी दिलं. आई पाणी पे. ऋणातनं मुक्त व्हायचं होतं, आईनं पाणी केली. परत झोपी गेला. 3:30 वाजता उठला आई, आणि आई परत म्हणाली, ए बाळा, अरे मला बाथरूमला जायचं रे, जरा धरशील का, मदत करशील का? आई काय ग तुझं? 3 वेळा रात्री उठवलीस, पाणी प्यायचं आहे, पाणी प्यायचं आहे म्हणून. आता शौचालयाला जायचं म्हणते, चल. आईला धरलं, सोडलं, शौचालय केलं. ती माघारी आणून परत 2घी जण झोपी गेले. 4 वाजता आई परत उठली. हे बाळा, पाणी दे रे, तहान लागले. काय ग आई तुझी कटकट कटकट कटकट? सकाळ रात्री बसणं बघा लावले, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. हे घे पाणी पे. पाणी दिलं. आईनं पाणी घेतलं. पाणी पिताना हातातनं ग्लास सांडला आणि गादीवरती पाणी सांडलं. काय गाई, तुला साधा ग्लास धरता येत नाही? बघ गादी माझी सगळी ओली केलीस. ओल्या गादीवरती आता मी झोपायचं का ग? आई म्हणली, बाळा, आई होणं फार अवघड आहे बरं का. लहान होतास रे एवढा एवढा. रात्री उठायचास, रडायचास. रात्री उठून तुला दूध पाजले रे. तेव्हा नाही म्हणाली मी, मला त्रास होतोय म्हणून. रात्री हात जमकाना ओला करायचास. रात्रभर जागलोय तुझ्यासाठी. लेका, आयुष्यात सगळ्याचं ऋण माफ करता येतं, पण स्वतःच्या आईचं ऋण आयुष्यात माफ करता येत नाही. कोणीच माफ करू शकला नाही, देव सुद्धा माफ करू शकला नाही. काय म्हणतो आपण? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याच्या आयुष्यात आई आहे त्याच्या आयुष्याचा स्वर्ग आहे. ज्याच्या आयुष्यात आई नाही त्याच्या आयुष्याचा वाळवंट आहे. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते. लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आई खरंच काय असते? आई अनाथांची माय असते. अनेक लेकरांची आई आई असते. आई प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा येते. बाप आयुष्यात एकदा मिळतो. आई वडील गेल्यानंतर आपण फार म्हणतो, माझा चुलता इकडं आमदार आहे, माझ्या भावाचं या बँकेत चालतं. तुमचे आईवडील जिवंत आहेत, तुम्ही जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या आईवडिलांना तुम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी आईवडील जातील, ना चुलता बघणार आहे, ना चुलत भाऊ बघणार आहे. जे काय बघायचं ते स्वतःला बघावं लागणार आहे. जे काय उभं करायचं आहे स्वतःला उभं करावं लागणार आहे. पण त्यासाठी आपण आपल्या आईवडिलांना कधीच विसरता कामा नये. मी मध्यंतरी संगमनेरला गेलो होतो. आपल्या इथे एक तालुका आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एक प्राध्यापक आले माझ्यापाशी, वयस्कर होते. म्हणलो, काय करता? सर, मी प्राध्यापक आहे, रिटायर आहे, 1.5 लाख रुपये पेन्शन आहे. मी म्हणलो, बरं आहे म्हणलो, निवांत आहे. शिक्षकांचं बरं असतं. म्हणजे कधी कधी वाईट वाटतं साहेब, आता कोण शिक्षक नाही नाही इथं. माझेच वडील शिक्षक आहेत सोडा. सरकारनं पण कसं काढले बघा की, अवघड कामं वायरमॅन 20,000 पगार, चिकटलं की विषय गोल, माहिती असतं. एसटी ड्रायव्हर 10,000 पगार, ते रात्रभर जागतं. गुरु हा सर्वश्रेष्ठच आहे हो. 1.5 लाख 2 लाख तसे पेन्शन त्यांना होती, 1.5 लाख रुपये. मी एकदा विचारलं, बरं आहे म्हणलं तुमचं? ते म्हणले, सर मला 2 मुलं आहेत बरं का. म्हणलं, मोठा पराक्रम आहे. बरं काय म्हणलो पुढे? सर माझी 2 मुलं बाहेरच्या देशात शिकतात बरं का. म्हणलो, किती मोठा अभिमान आहे, तुमची 2 मुलं बाहेरच्या देशात शिकतात, तुम्ही मोठी मुलं उभा केली. म्हणलं, सर 2 मुलं बाहेरच्या देशात शिकतात, माझी बायको मेली, मी वृद्धाश्रमात असतो म्हणले. म्हणलं, असं का? सर माझ्या बायकोनं माझ्या मुलांना फार सांभाळलं, माझी 2 मुलं शिकली, 2 मुलं अमेरिकेत शिकायला गेली, तो माझा अभिमान आहे. पण सर ज्या दिवशी माझी बायको मेली त्या दिवशी मी माझ्या पोरांना पत्र पाठवलं की, पोरांनो या, शेवटचं या आईला शेवटचं बघून घ्या, शेवटची संधी आईला बघायला. त्यातला एकच मुलगा आला. जो मोठा मुलगा होता तो आला, आईला बघितलं, थांबला. 2-3 दिवसांना लगेच म्हणला, मला जायचं आहे पप्पा, कंपनीत काम आहे. मी म्हणलो, अरे थांब, आई आत्ता मरून 3 दिवस झालेत, आत्ता माती झाले, पाहुणे भेटायला येतात, 10 दिवस तरी थांब. नाही म्हणला, पप्पा हे पैसे घ्या, आईचं गोडधोड अख्या गावात चांगलं घाला, पण मला आत्ता जाऊ द्या, मला आत्ता वेळ नाही. बापानं त्या पैशाच्या बंडलाला बघितलं आणि तो म्हणाला, बाबा
लहान होतास रे, आईनं सकाळी 7ला एसटीला डबा करून दिला. आई कधी म्हणाली नाही डब्याचे पैसे मला दे. रक्ताचं दूध करून तुला पाजलंय, आई कधी म्हणाली नाही त्या दुधाचा हिशोब मला दे. त्या आईच्या मृत्यूचा हिशोब करून तू आज चाललास. ते म्हणाले की सर, मी विचारलं माझ्या पोराला की जाताना की बाबा तू एकटाच आलास, दाखला का आला नाही? तर सर माझ्या पोरानं मला उत्तर दिलं, मी म्हणालो होतो बाबाला की बाबा चल माझ्या भावाला, चल बाबांना आणि आईला शेवटचं बघून घे. आई निघून गेली, आई परत बघायला मिळणार नाही. मी माझ्या भावाला सांगितलं दाखल्याला चल म्हणालो बाबा, पण भैया मला म्हणाला आईच्या वेळी तू जा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला वाटून घेणारी पिढी जर जन्माला येणार असेल तर आपलं कर्तृत्व आणि आपण आयुष्यात कमवलेली संपत्ती, मान सन्मान या सर्व गोष्टींपुढे फिका आहे. आई वडील असेल, झोपडीत सुद्धा असू देत ना, त्या आई वडिलांना सांभाळा. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जगातला सर्वोत्कृष्ट आनंद आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या वाट्याला 2 गुलाल असतात. प्रत्येकाच्या वाट्याला असतात बरं का. त्यातला पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वराने दिलाय. कुणाला चुकलाय का? प्रत्येकाला तो शेवटचा गुलाल लागणार आहे. पण दुसरा गुलाल कमवायचा आहे. हा दुसरा गुलाल कर्तृत्वाचा आहे. हा दुसरा गुलाल अभिमानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे. परमेश्वरानं पहिला गुलाल आपल्याला दिलाय, तो गुलाल आपल्याला लागणार आहे, जो शेवटचा गुलाल आहे. पण दुसरा गुलाल हा आयुष्यात कमवायचा आहे, जो कर्तृत्वाचा आहे, जो स्वाभिमानाचा आहे, जो यशाचा आहे. आयुष्यात इतके मोठे व्हा की आपल्या गावाच्या चौकामध्ये एखादा तरी बॅनर असावा, आपण यश मिळवलेलं असावं आणि त्या बॅनरवरती आपल्या नावाच्या पुढे आपल्या बापाचं नाव असावं. आपला बाप एकटाच चौकात उभा राहावा, आपल्या बॅनरकडे बघावं आणि बापानं फक्त एकदाच म्हणावं, बास माझ्या पोरानं आयुष्यात सगळं कमवून दाखवलं. याला दुसरा गुलाल म्हणतात. या गुलालासाठी आयुष्यभर जगलं पाहिजे. आणि ताईंनो, फार मोठ्या व्हा, फार मोठ्या व्हा. एक दिवशी आपल्या आईवडिलांना गाडीत बसवा, कंपनीत घेऊन जावा. तो कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईला आणि बापाला बघून असा सल्यूट मारेल, तरी तुमच्या आईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल. त्या आनंदासाठी आयुष्यभर जगलं पाहिजे, आयुष्यभर स्वतःला समर्पित केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बराच वेळ झाला ऐकलायत. या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे पुस्तक. पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारतं ना, ते मस्तक उभ्या आयुष्यात मरेपर्यंत कोणापुढे नतमस्तक होत नाही. आयुष्यात मस्तक सुधारायचं असेल तर पुस्तक पहिल्यांदा वाचलं पाहिजे. माझ्या घरी कधी, आम्ही मगाशी सुद्धा सांगितलं, मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टीव्ही बघितला नाही, एकदाही नाही. माझ्या घरात टीव्ही नाही. वडिलांचं 40-50 लाखाचं घर आहे पण एकही टीव्ही नाही. जन्मल्यापासून आतापर्यंत घरात टीव्ही नाही. 40,000चा टीव्ही नाही, पण वडिलांनी माझ्या घरात 40,000ची शिवाजीराजांची, संभाजीराजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. आपण आपल्या वाढदिवसाला काय देतो पोराला गिफ्ट? बंदूक. ते बेनास बापाला मारल्याचं नाटक करते, बाप मेल्याचं नाटक करतो, आईला हसायला येते. इथून पुढं एखादं तरी पुस्तक आपल्या लेकाच्या वाढदिवसाला घेऊन जावा. आतापर्यंत मला कायम वाईट एका गोष्टीचं वाटायचं, मी लहान होतो, स्पर्धेत नंबर आल्यावरती माझ्यासोबतचे जे स्पर्धक विजेते असायचे त्यांचे वडील प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यायचे. माझे पप्पा मला कायम पुस्तकं द्यायचे. मी म्हणलो काय कटकट आहे, नुसती पुस्तक पुस्तक पुस्तक. शाळेचे पुस्तक कमी पडतात का, पप्पाने पुस्तक देतात. पहिला नंबर आला पुस्तक, त्या नंबर येण्यापेक्षा पप्पा पुस्तक देतात ह्याचं टेन्शन जास्त यायचं. पण आज कळतंय, त्या दिवशी जर पुस्तकं दिली नसती तर आज तुमच्या समोर उभारलो नसतो. त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला पुस्तकं दिली, ती पुस्तकं वाचली म्हणून आज कुठंतरी मान मिळतोय, सन्मान मिळतोय. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ प्राप्त करायचा असेल तर आयुष्यात पुस्तक वाचलं पाहिजे. ते पुस्तक शेवटपर्यंत जपाल. एकमेकांना इथून पुढे भेट देताना एखादं पुस्तक द्याल अशा आशा